नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. 5 वर्षासाठी बेस्ट SIP प्लॅन, रुपये 5,000 महिना. थेंबे थेंबे तळे साचे, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय, हो ना? पण आजच्या काळात फक्त पैसे वाचवून तळे साचत नाही, तर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवून पैशाने पैसा वाढवावा लागतो. मित्रांनो, जर तुम्ही दरमहा रुपये 5,000 ची SIP सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा वेळ 5 वर्षाचा असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. 5 वर्षात 5,000 रुपयाचा SIP वर किती परतावा मिळू शकतो, 5 वर्षाचा टाइम फ्रेम साठी कोणते म्युच्युअल फंड सुरक्षित आणि सर्वोत्तम आहेत, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता विषयाला हात घालूया. 5 वर्षाचा काळ महत्वाचं गणित. मित्रांनो, म्युच्युअल फंडात 5 वर्षाचा कालावधी हा मध्यम मुदतीचा मानला जातो. जेव्हा आपण 5 वर्षासाठी पैसे गुंतवतो, तेव्हा आपल्याला 2 दगडावर पाय ठेवणे चालत नाही. म्हणजेच खूप जास्त रिस्कही घ्यायची नसते आणि अगदी कमी परतावा देणाऱ्या FD मध्ये पैसे अडकवायचे नसतात. चला 5,000 रुपये दरमहा गुंतवणुकीचं गणित समजून घेऊया. दरमहा गुंतवणूक 5,000, एकूण कालावधी 5 वर्ष म्हणजे 60 महिने. तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम 3 लाख रुपये. आता जर आपण 12% ते 15% सरासरी वार्षिक परतावा धरला, तर 5 वर्षानंतर 12% परताव्यानुसार मिळालेली रक्कम 4,12,000 रुपये, सुमारे 4,48,000 नफा. म्हणजेच तुमचे 3 लाख रुपये 5 वर्षात जवळपास 4.5 लाख रुपये होऊ शकतात. 5 वर्षासाठी कोणते म्युच्युअल फंड योग्य आहेत? मित्रांनो, मार्केटमध्ये 1-2 वर्षात खूप चढ उतार येत असतात. त्यामुळे 5 वर्षासाठी फंड निवडताना रिस्क आणि रिटर्न याचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. तुमच्या 5,000 चे विभाजन करण्यासाठी 3 फंड प्रकार सर्वात उत्तम प्रकारे मानले जातात. एक, लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंड. का निवडावा? भारतातील पहिल्या 100 मोठ्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात. उदाहरणार्थ TCS, रिलायन्स, HDFC. या दुधाने तोंड भाजले की ताकही कुंकून प्यावे लागते, या म्हणीप्रमाणे काळजी घेणाऱ्या सुरक्षित गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय आहे. अपेक्षित परतावा 12% ते 13%. उदाहरणे: UTI 15 इंडेक्स फाउंड, ICICI. फ्लेक्सी कॅम्प फंड का निवडावा? या फंड मॅनेजरला मोठ्या, मध्यम आणि लहान सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे फिरवण्याची मुभा असते. ते फायदा, ते पैसे, म्हणजेच ऐकावे जनाचे करावे मनाचे, असे करत फंड मॅनेजर उत्तम निर्णय घेतो. अपेक्षित परतावा 13% ते 15%. उदाहरण: पारंपरिक फ्लेक्सी कॅम्प फंड, HDFC फ्लेक्सी कॅम्प फंड. हायब्रिड बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड का निवडावा? जर तुम्हाला शेअर मार्केटच्या पडझडीची भीती वाटत असेल, तर हे फंड आणि वाईट दोन्हीमध्ये पैसे गुंतवतात. अपेक्षित परतावा 11% आणि 13%. उदाहरण: SBI इक्वॅलिटी हायब्रिड फंड, ICICI ॲडव्हान्स फंड. 5,000 ची SIP कशी विभागून करावी? जर तुम्हाला 5,000 ची SIP करायची असेल, तर सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. या नियमाचे पालन करावं लागेल. उत्तम पोर्टफोलिओ मॉडेल. फंड प्रकार, दरमहा रक्कम आणि धोरण आणि हेतू. फंड प्रकार आहे इंडेक्स लॉर्ड कॅम्प फंड, दरमहा 2,000 रुपये आणि सुरक्षितता आणि स्थिर वाढ. फंड प्रकार दुसरा, फ्लेक्सी कॅम्प फंड, दरमहा
2000 रक्कम आणि धोरण हेतू जास्त परतावा. जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता अगदीच कमी असेल तर शेवटचा 1000चा हप्ता स्मॉल कॅम्प ऐवजी हायब्रिड फंडात टाका. 5 वर्षाचा SIP साठी 3 सुवर्ण नियम. गुंतवणूक करताना लोक बऱ्याचदा हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागतात आणि नुकसान करून घेतात. म्हणूनच हे 3 नियम नेहमी लक्षात ठेवा. मार्केट पडले तरी SIP थांबवू नका. जेव्हा मार्केट खाली जाते तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. ही तर सोन्याने मडवलेली संधी असते. स्टेप बाय स्टेप अप SIP वापरा. दरवर्षी तुमची SIP 10% वाढवा. जर आज 5,000 आहे तर पुढच्या वर्षी 5,500 करा. यामुळे 5 वर्षात तुमचा फंड दुप्पट वेगाने वाढेल. ध्येय निश्चित करा. 5 वर्षानंतर या पैशाचे काय करायचे आहे. उदाहरणार्थ गाडी खरेदी, घराचे डाऊन पेमेंट किंवा शिक्षण हे आधीच ठरवून ठेवा. मित्रांनो, कष्टाचे फळ गोड असते आणि त्या फळाचा गोडवा चाखण्यासाठी आजच योग्य नियोजन करून SIP सुरू करणे गरजेचे आहे. 5 वर्ष हा काळ खूप मोठा नाही, पण शिस्तबद्ध गुंतवणूकसाठी तो अगदी योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमची पहिली SIP कधी सुरू करत आहात? जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.